शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज एका अशा शेतकऱ्याच्या बांधावर आहे. प्रगतशील शेतकरी आहेत. पेरूमध्ये आंतरपीक केळी असा त्यांचा प्रयोग आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या करत असताना आपल्याला आता प्रश्न पडले असतील की पेरूमध्ये केळी हे आंतरपीक सक्सेस होतं आहे का नाही. तर या शेतकऱ्याने या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवले आणि आपल्याला याच माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व दोन्ही पिकाची इत्थंभूत माहिती आपल्याला घ्यायची. तत्पूर्वी आपण व्हिडिओ पाहत असताना आपल्या शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओ खाली कमेंट करत चला आणि लाईक पण करत चला. चला तर आपण सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार, मी दत्तराज नवले पाटील, प्रॉपरायटर दत्तराज कृषी उद्योग नगोर्ली, आपला शुभचिंतक आणि एक शेतकरी. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी असा एक प्रश्न विचारतो सर. पेरूमध्ये केळी बाग करायची कल्पना तुम्हाला कशी सुचली हे पहिल्यांदा सगळ्या शेतकऱ्यांना कळू द्या. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की आपण ही पेरूची बाग 2 वर्षापूर्वी लावलेले आणि आता आपण तिसरा बहार धरलेला आहे आपल्या बागेमध्ये पेरूच्या. आणि गेल्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवातीचा बहार धरला होता पेरूचा, त्यावेळेस अत्यंत पेरूचे रेट हे कमी होते, पर केजी 15 ते 20 रुपये. मग असा बेसिक चर्चा करताना आपण असा विचार केला की पेरूला एका खर्चच 10 ते 12 रुपये येतो आणि आपल्याला उत्पन्न म्हणून किलो मागं 15 रुपये जर मिळत असतील तर म्हणजे ते परवडणार नाही. म्हणून मी सहज एकदा बसल्या बसल्या पेरूची हार्वेस्टिंग चालू असताना व्यापाऱ्याला प्रश्न विचारला की इतक्या कमी खर्चामध्ये पेरू हे पीक आपल्याला परवडणार नाही, तर मग यासाठी आपल्याला पेरू या बागेतून आपल्याला जास्त उत्पन्न मिळावं म्हणून कोणता बहार धरावा. तर त्यांनी मला असा सल्ला दिला की तुम्ही अपोजिट म्हणजे हंगाम अपोजिट पकडा. आणि आपण जर त्या वर्षी 2 हंगाम हे पावसाळ्यामध्ये घेतले होते, यंदा मात्र आपण जर बघितलं तर आता हा आपल्याला पेरू जो आहे तो आता सध्या आपल्याला फोम लावायला आलेला दिसतोय. म्हणजे आपण हा उन्हाळी हंगाम आपण आता सध्या धरलेला आहे. म्हणजे साधारणतः आता हा फोम लावायला आलेला पेरू आपल्याला दिसतोय आणि एक जस्ट अजून 1 महिन्याने म्हणजे एक 20 एप्रिलला या पेरूची हार्वेस्टिंग चालू होते. आणि हा उन्हाळी हंगाम धरण्याचा हंगाम म्हणजे जास्त बेनिफिट मिळवून देईल का, तर ह्या हंगामामध्ये जास्त शेतकरी पेरूची बाग हार्वेस्टिंग करत नाही, म्हणून हा आपण हंगाम निवडला. तर मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की हा हंगाम आपण जास्त बेनिफिट मिळवा म्हणून निवडलेला आहे. तुम्हाला पेरूमध्ये केळी हे आंतरपीक करावं अशी कल्पना सुचली आणि त्यानुसार तुम्ही हे आंतरपीक निवडलं या ठिकाणी. तर या दोन्हीचा बाजाराच्या तुलनेत जर आपण मार्केटमध्ये या दोन्हीच्या दराची आज तुलना केली तर पेरूला पण मार्केट सध्या कमी होतं ह्या वर्षी आणि केळीची वाताहत तुम्ही बघताय कशी झाली ती. तर ह्या दोन्हीच्या मार्केटविषयी शेतकऱ्यांच्या मनात अनेक संभ्रमावस्था आहे. तर मला शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की आपण पेरूच्या बागेमध्ये केळीची बाग लावलेली आहे. दोन्ही पेरूच्या मधलं अंतर हे 9 फूट आहे आणि ह्या पेरू आणि केळीच्या मधलं अंतर हे 4.5 फूट आहे. आणि हा प्रयोग आपल्याला नवीन का करावा असं वाटला, तर पेरूला सध्या 2 वर्ष झाले दर नाहीत आणि बाग काढून टाकण्यापेक्षा मी एक विचार केला की पेरूचा हंगाम आपण उलटा म्हणजे उन्हाळ्यात हार्वेस्टिंग करू आणि ही केळीची लागवड आपण लावू. आणि ह्या दोन्हीमध्ये केळीची बाग आता डोक्यापर्यंत हाईट आलेली आहे आणि अजून 1 महिन्याने पेरू ज्यावेळेस हार्वेस्टिंग होतोय त्यावेळेस ही बाग अजून 2 फूट उंच जाणार आहे आणि ह्या केळीची सावली ही पेरूवरती पडणार आहे आणि पेरूला कोणत्याही प्रकारचं सनबर्निंग होणार नाही. आणि उन्हाळ्यामध्ये ही बाग आपण हार्वेस्टिंग करतोय त्याचं सनबर्निंग होऊ नये म्हणून केळी लावण्याचा विचार आपल्याला म्हणजे माझ्या डोक्यामध्ये पेरूच्या बागेमध्ये केळी लावण्याचा विचार आला की जेणेकरून पेरूचं सनबर्निंग होऊ नये आणि हा उन्हाळ्यातील हंगाम आपण सक्सेसफुल करू. आता कुठलीही लागवड करायची म्हणलं तर सर्वात पहिला प्रश्न शेतकऱ्याला पडतो, आपण लागवड किती बाय कितीवर करावी. आता हा पेरू तुम्ही पेरूची लागवड किती साली केली आणि पेरूचं
जात कुठली निवडली ते पहिल्यांदा सांगा जरा. पेरू आपण 2023 साली लावला जानेवारी महिन्यामध्ये आणि पेरूची जात तायवान पिंक आहे. ह्याला उत्पन्न जास्त निघतं, ॲव्हरेज जास्त निघतं म्हणून ही आपण जात निवडली. लागवड किती बाय कितीवर आहे? लागवड दोन्ही ओळीमधलं अंतर 9 आणि दोन्ही रोपामधलं अंतर हे 4 फूट आहे हा, म्हणजे अर्थात 9x4 वर तुम्ही ही लागवड केली केलेले. आणि याच्यावर तुम्ही 3 पिकं घेतली. हे तिसरा हंगाम आहे. तिसरा हंगाम आता पकडलाय. हो. तर पेरूतील 2 हंगामाचा अनुभव सांगा जरा दराच्या बाबतीतला, उत्पादन आणि सगळ्या गोष्टी. म्हणजे पेरूला बागेला खर्च पण भरपूर आहे का, तर त्याला स्टेजिंग करावं लागतंय. म्हणजे लेबर चार्ज आहे, फोम आहे, कॅरी बॅग आहे आणि साधारणतः एका किलोला 20 ते 25 रुपये खर्च आहे का, तर फोमचा आणि लेबरचा सर्व जर चार्ज आपण पकडला तर पेरूला खर्च हा जास्त आहे. त्याच्यामुळे उत्पन्न आपल्याला त्या पटीत मिळणं आवश्यक आहे आणि 2 वर्ष झालं पेरूला जास्त रेट नाहीत. त्याच्यामुळे आपण पेरूच्या बागेमध्ये केळीची बाग लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आता बेसिक इथं हे क्षेत्र किती एकराचं आहे तुमचं? 1.5 एकराचं आहे. 1.5 एकरात क्षेत्र आहे. 1.5 एकरात पेरूची झाडं किती लागली? आपण हे 9x4 वरती साधारणतः बेसिक एक 1700 ते 1800 झाडे या 1.5 एकरामध्ये पेरूची लावलेली हा, तर आणि केळीचीही तेवढीच झाडे लागलेली आहेत. तर आता तुम्ही काय केलंय, पेरूचं 2 हंगाम घेतलं आणि भाव थोडंसं खाली राहिलं, त्यातनं तुम्ही दोन्ही हंगाम जे रेग्युलर शेतकरी हंगाम घेतात पेरूचा त्या हंगामात तोडा केला, त्याचा कटिंग केलं का त्याच्या अपोजिट तुम्ही कटिंग केलं? नाही, ह्या वेळेस जे आपण 2 तोडे घेतले होते हे गेल्या वर्षी म्हणजे पहिल्या ज्यावेळेस आपण तोडा घेतला होता तो आपण दिपावळीमध्ये घेतला होता, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये. परत मी जरा थोडी चौकशी केल्यानंतर मला असं बऱ्याच शेतकऱ्याकडून ऐकायला मिळालं की हंगाम हा दिपावळीच्या अगोदर जरा बऱ्यापैकी रेट राहतो, म्हणजे गणपती उत्सव आणि नवरात्री उत्सवमध्ये रेट जास्त सापडतो. म्हणून गेल्या वर्षी मी नवरात्रीमध्ये हार्वेस्टिंग केलं आणि यंदा आपण आता हा उन्हाळी बहार धरतो. उन्हाळी बहार. तर हा झाला तुमचा बेसिक अनुभव 2 वर्षाचा आणि 2 वर्षानंतर आता केळीकडे मोर्चा वळवला. पेरू बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रात तैवान्याच्या जातीवर बरेच शेतकरी आता काय झाले अलीकडे नाराज झाले आणि त्याच्याविषयी शेतकऱ्याच्या मनात संभ्रमावस्था झाली. तर तैवान या जातीविषयी तुम्हाला काय बोलायचं? आता कसं आहे, तैवान ही जात बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होत नाही आणि या जातीला मार्केट फक्त आपल्या भारतामध्येच आहे. त्याच्यामुळं ही जात एक्सपोर्ट होत नसल्यामुळं आणि भारतातच ह्याची विक्री होत असल्यामुळं ह्या जातीला जास्त म्हणजे फी येणार आहे किंवा गुजराती रेड आहे ह्याच्यापेक्षा दर ह्याच्या तुलनेने कमी आहेत तैवान पिंकची. म्हणजे दर कमी आहेत म्हणून तैवान, पण उत्पादनाच्या बाबतीत कसं आहे? उत्पन्न जास्त निघतंय. तुम्ही चांगला पेरू जर सांभाळा तर साधारणतः 30 ते 40 टनापर्यंत एकरी याचा ॲव्हरेज जाते. हा, तर एकरी 30 ते 40 टन उत्पादन आहे. ह्याला दर साधारण किती मिळायला पाहिजे पेरूला? तर माझं म्हणजे व्यापाऱ्यांना अशी विनंती आहे किंवा शेतकरी वर्गाला सुद्धा एक नम्रतेची विनंती की कमीत कमी 40 रुपये तरी पर केजी याला रेट पाहिजे. जास्तीत जास्त जेवढ्या आपल्याला मिळतील किंवा शेतकऱ्याला मिळतील तेवढा जास्त शेतकऱ्याचा नफा आहे. पण 40च्या आत जर पेरूला रेट असेल तर शेतकऱ्याला पेरू हा परवडणार नाही. आणि जर परवडायचा जर असेल तर कमीत कमी 60, 70, 80 रुपये रेट असणं आवश्यक आहे. हा, म्हणजे एकरी सर्वसाधारण खर्च टोटल किती आहे? फॉर्मसाठी भरपूर खर्च येतो म्हणतो. हा, फोमसाठी सध्या फोम आता सध्या युद्धाचं परिणाम भरपूर पेरूवरती झालेला दिसतोय, द्राक्ष बागेवरती झालेला दिसतोय, केळीच्या बागेवरती झालेला दिसतोय. गॅस पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत, त्याच्यामुळे फोमचे सुद्धा सध्या दर वाढलेले आहेत. पहिले 40 पैसे, 45 पैसे, 50 पैशाला जो फोम मिळायचा तो आता 70, 75 आणि 80 पैशाला मिळायला लागलेला आहे. एकरी सर्वसाधारण खर्च किती येतो पेरूला? तर साधारणतः जर आपण धरलं तर म्हणजे एकराला जर खर्च म्हटलं तर मिनिमम लेबर चार्ज सहित कमीत कमी 2 लाखापर्यंत खर्च जातोय सगळा. हा, 2 लाखापर्यंत उत्पादन तुम्ही आता किती 40 टन म्हणला एकरी? हा, 40 टनापर्यंत चांगला जर तुमचं झाडाचं स्टोरेज असेल, कळ्यांची संख्या जास्त असेल, फळ्यांची संख्या जास्त असेल तर 40 टनापर्यंत ॲव्हरेज निघू शकतो. आणि 40 टन त्याला तुम्ही अनुसरून भाऊ किती रुपये पाहिजे म्हणता पेरूला? कमीत कमी 40 रुपये तरी पाहिजे पर केजी. कमीत कमी 40 टनाच्या हिशोबाने आपण चालू तर 4 चूक 16
16 लाखापर्यंत उत्पन्न जाते. त्यातनं परत हार्वेस्टिंग करताना बी निवड केली जाते, त्यात वेस्टेज बाहेर काढला जातो. साधारणतः एक 20 ते 25 टन माल हा टोटल बॉक्स पॅकिंग मध्ये गेला पाहिजे. 40 रुपयाप्रमाणे. हा 40 रुपये. हा तर तरच त्या शेतकऱ्याला 10 ते 12 लाख रुपये एका एकरातून बेनिफिट मिळू शकतात. हा झाला पेरूविषयी तुम्ही आता इथून सर्व माहिती सांगितली, परंतु आपला या व्हिडिओचा मुख्य फोकस आहे तुम्ही पेरूमध्ये केळी लागवड केली. हो. हा प्रयोग मी आता बऱ्याच शेतकऱ्याच्या बांधावर गेलो पण कुठं दिसून आला नाही. सीताफळामध्ये केळी एका शेतकऱ्याने आमच्या गावात केली, दिसले म्हणून आहेत, तर त्यांनी तो प्रयोग सक्सेसफुल केला होता. त्या शेतकऱ्याच्या बांधावर अनेक शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तो व्हिडिओ केला होता. बरेच शेतकरी येऊन गेला आणि त्याचा सीताफळ जागेला ठेवून त्यांनी केळीचं उत्पादन अनेक शेतकऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीचा प्रयोग आता तुम्ही पेरू आणि त्यामध्ये केळी असा हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशात पहिला प्रयोग आहे. तर ह्या पेरूमध्ये केळीचं जनक म्हणलं तरी काय हरकत नाही. तर केळी लागवड करत असताना आता ही केळी लागवड पेरूची आपली 9x4, तर केळीचं लागवडीचं अंतर तेवढं सांगा जरा, समजून द्या. आता हे दोन्ही पेरूच्या बागेचे अंतर हे 9x4 आहे आणि दोन्ही केळीच्या मधलं अंतर हे 9x4च आहे आणि पेरू आणि केळी या दोन्ही मधलं अंतर हे 4.5 फूट आहे. ह्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये आता केळीचे ह्या पद्धतीने तुम्हाला किती रोपं बसली? पेरूची 1800 साधारणतः रोपं बसलीत आणि केळीची तेवढीच बसलीत. एक 1750 ते 1800 रुपये 1.5 एकरामध्ये बसलेले. हां, तर अर्थात मोकळं क्षेत्र आपण केळी लागवड करत असताना जेवढी रोपं बसतात तेवढी संख्या जवळजवळ तुम्ही इथं बसवली. मग आता हा तुम्ही पेरूचा भार धरलाय आणि केळी पण तुमची लागवड आता तुम्ही केली, तर केळीची लागवड करून झाले किती दिवस आता? आता केळीची लागवड ही आपण 11 डिसेंबरला केली होती. तर ही केळी लावण्यामागचा, पेरूमध्ये केळी लावण्यामागचा आपला जो उद्देश आहे तो आपण हा पेरूचा बार हा उन्हाळी धरतोय. पेरू उन्हाळी धरत असताना पेरूला सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण या दोन्ही पेरूच्या ओळीमध्ये ही केळी लावली जेणेकरून ह्या केळीची सावली ह्या पेरूवरच्या झाडावरती पडेल आणि तो जो फोम लावलेला पेरू आहे तो सनबर्निंग होणार नाही आणि ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण तो पेरू हार्वेस्टिंग करू शकेल. म्हणून माझ्या डोक्यात ही एक कल्पना आली आणि त्यानुसार मी हा प्रयोग केलेला आहे की दोन्हीच्या मधलं जे हे 9 फूट अंतर आहे हे जे असे खाली ठेवण्यापेक्षा आपण इथं केळी लावलेले आणि ह्या केळीची सावली त्याच्यावरती पाडून आपण हा पेरू हार्वेस्टिंग करणार आहे आणि ह्याचा फायदा आपल्याला दुप्पट होणार आहे. म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये आपण वेगळा बार पेरूचा काढतोय आणि हा बार संपल्यानंतर ही आपली केळीची वेण होते आणि लगेचच 3 महिन्यात केळी पण हार्वेस्टिंग होणार आहे. एकाच रानातून आपण दुप्पट बेनिफिट घेण्याचा या नवीन प्रयोगातून उद्देश साध्य करणार आहे. हां, तर तुमचा हा जो पेरूत केळी करण्याचा जो प्रयोग आहे तो आता मी येताना 2-3 शेतकऱ्यांना भेटलो, तुमचं नाव विचारत आलो. तर त्यातल्या एका शेतकऱ्याने सांगितलं तुम्ही कुठून आला, कशासाठी आला, तर व त्यांच्या शेताला व्हिजिट द्यायची म्हणलं मी. तर त्या शेतकऱ्याने काय सांगितलं मला की शेतकरी प्रयोगशील आहे आणि हुशार शेतकरी आहे, तर त्यांच्याकडून बरंच काय शिकण्यासारखं आहे. तर आता मला नक्की या ठिकाणी तुमच्या शेतावर ज्यावेळेस व्हिजिटला आलो त्यावेळेस असं लक्षात आलंय की पेरूचा तुम्ही हंगाम हा विरोधात धरलाय, म्हणजे रेग्युलर हंगाम धरतात तो धरला नाही आणि बऱ्यापैकी शेतकरी पावसाळ्यातच पेरूचा हंगाम निवडतात, तो आपण उन्हाळ्यामध्ये निवडलाय. तर मूळ प्रश्न मला असा विचारायचा आहे, तुमच्या डोक्यात आयडिया, प्रयोगशील शेतकरी हा नेहमी अभ्यास करत असतो, तुम्ही इथं काय अभ्यास केलाय असं माझं मत आहे की केळी का लावली, तर फॉर्म लावल्यानंतर जो उन्हाळ्यात चटा येतोय त्यामुळे ह्या हंगामात पेरू हा शेतकरी कोण धरू शकत नाही आणि त्याला इकडंच तुम्ही सावली निर्माण केली. म्हणजे दुहेरी उत्पादन घेण्याची कल्पना या नंगुर्ली गावातून तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला ही कल्पना अतिशय सर्व शेतकऱ्यांना म्हणजे प्रेरणादायी आहे. तर आता सध्या 3रं महायुद्ध लागण्याच्या उंबरठ्यावर आपलं जग आहे आणि शेतकरी हा अन्नदाता आहे. तर ह्या अन्नदात्यावर आज अन्न, वस्त्र आणि निवारा, ज्यावेळेस आपण अन्न म्हणतो तर अन्न पिकवणारा हा अन्नदाता पूर्ण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. तर आज जी दराची अवस्था झाली केळी आणि पेरू किंवा इतर बागा, याच्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन. तर आता या 3रं महायुद्धामध्ये आपण बघतोय टेंभुर्णी भागामध्ये जगात सर्वात मोठं हे केळीचं हब म्हणून ओळखलं जातंय
आणि सध्या आपण यंदामुळं जर बघतोय इराण आणि इराकला आपली केळी हार्वेस्टिंग होते. जवळजवळ 1250 कंटेनर हे आपले समुद्रामध्ये जहाजामध्ये सध्या अडकून पडलेले आहेत. ह्याचा फटका सर्व शेतकऱ्यांना इथे सोसावा लागतोय. तर विषय असा आहे की ह्या युद्धाचा परिणाम हे दुसऱ्या कोणालाही नसून शेतकऱ्याला अत्यंत म्हणजे चटका देणारं हे म्हणजे काय म्हणू आपण त्याला योगदान आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की खचून न जाता आपण पूर्णपणे अजून नव्याने उभारी करून पेरू असेल, द्राक्षे असेल, केळी असतील तर सर्वांनी लागवड करावी. युद्ध काय कायमचं राहणार नाही, तो आज नाही उद्या बंद होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की खचून न जाता आपण शेतीकडे नोकरी म्हणून पाहून चांगल्या दृष्टिकोनातनं शेती पिकवावी आणि आपले उत्पन्न हे निर्यातक्षम पद्धतीचे असेल याकडे लक्ष द्यावे. तर आता इथं सर्वात शेवटी तुम्हाला पुढे जाऊन एक असा प्रश्न मी विचारतो की 1.5 एकरावर तुम्ही जवळजवळ 1800 पेरूची झाडं लावली आणि 1800 केळीचे झाड 1800 केळीची झाडं लावली. तर यातून मॅक्झिमम तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे पेरूचं आणि केळीचं वेगवेगळं सांगा. तर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तरी समजा आपण पेरूचं एका एकरामधून उत्पन्न 30 टन जर पकडलं आणि कमीत कमी दर जर 40 पकडला तर 4-12 लाख. त्यातून थोडं मी म्हणतो कमी जास्त वेस्टेज म्हणून बाहेर थोडा निघतो. तर मिनिमम एक पेरूला एक 10 लाख रुपये आणि केळीचा रेट जर आपण 20 सरासरी जरी पकडला तरी 1800 झाडामधून मिनिमम त्याचे सुद्धा 20 न जर पकडलं तर 18 दुनी 36 टन माल निघणार आहे. आणि त्याचा जर रेट आपण जर पकडला तर 20 रुपये तरी 7-7.5 लाख. त्यातून मी म्हणतो काय थोडंफार इकडं तिकडं झालं तर दोन्हीचे मिळून 10 लाख आणि 7-8 लाख असे 15 ते 18 लाख पर्यंत या दोन्ही पिकाचं उत्पन्न मला अपेक्षित आहे. 1.5 एकरात 17 ते 18 लाखाचं इतक्या प्रतिकूल परिस्थिती असताना, युद्धजन्य परिस्थिती असताना तुम्ही स्वप्न पाहत आहात आणि तुमचं जे स्वप्न आणि जिद्द आहे ते नक्कीच यशस्वी होईल असं मला या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा देऊन थोडंसं पुढं जातो. ज्यावेळेस 18 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी नफा मिळणार आहे 100% दिसतंय आणि त्यातून आपण 18 लाख उत्पादन मिळणार आहे असं दिसतंय आणि त्यातून जर खर्च वजा केला तर कमीत कमी एक 12 ते 13 लाख रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट कमीत कमी दरात मिळणार आहे आणि ज्यादा झालं तर 20 लाखापर्यंत. तर 12 लाख रुपये ज्यावेळेस 1.5 एकरात शेतकरी कमावतो एक आपल्या नंगोर्ली गावातील कृषीतज्ञ नोकरीच्या मागं धावत जातात शेतकऱ्यांची मुलं, तर यांना काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे? माझी सर्व शेतकऱ्यांना आणि नोकरदारांना दोघांना पण विनंती आहे. आमचे एक मित्रच म्हणून MK देशमुख सर म्हणून आहेत टेंभुर्णीचे. त्यांची मिसेस स्वतः प्राचार्य होते, ते स्वतः प्राचार्य होते. दोघांनाही नोकरी सोडून शेती करण्याचा आणि फळबागाला लावण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. त्यामुळं माझे सर्व शेतकऱ्यांना आणि नोकरदारांना विनंती आहे की तुम्ही आपल्या शेतामध्ये असे जर नवनवीन प्रयोग करून आणि खर्च आणि बेनिफिट याचं कॅल्क्युलेशन करून जर उत्पन्न घेत असाल तर निश्चितच क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा बेनिफिट हा फळबागामधून शेतीमध्ये जास्त आहे. हां, तर या ठिकाणी दुसरे काय शेतकरी आहेत बघूया आपण. हा छोटा भाई आहे, बघू भैया जरा पुढे ये. बघू काय काय विषय आहे, कितवीला आहे? 8वी. आवाज मोठा कर. 8वी. नाव सांग जरा. ओमराजे दत्तात्रय नवले. ही बाग तुमच्या वडिलांनी या ठिकाणी असा प्रयोग केलाय तर तू बागात दररोज काम करत असशील, काय वाटतं तुला? छान वाटतं. दोन्ही बागा बघून तुला काय वाटतं या बागाबद्दल? काय सांगू. हां, तर ठीक आहे, असू दे, तेवढी प्रतिक्रिया दिली बाद झालं. या ठिकाणी दुसरे काय शेतकरी आलेले आहेत, बघूया त्यांचं काय मत आहे, बघूया. नमस्कार. नमस्कार, मी दिगंबर तुकाराम नवले, नगोर्ले. तुम्ही दोघं जण बंधू बंधू? बंधू. बरं, ठीक आहे. आता ही बाग तुमच्या बंधूची आहे आणि या ठिकाणी पेरू आणि केळी असा प्रयोग, हा दुहेरी आंतरपीक म्हणून केळीचा प्रयोग या ठिकाणी केला आहे आणि पेरू हे मुख्य पीक आहे. तर तुम्ही या बागेत दररोज तुमचं लक्ष असेल, बंधूचीच बाग आहे म्हणल्यावर. हो, आहे ना. तर काय तुम्हाला काय बोलायचं या बागाविषयी? ह्या बागाविषयी बोलायचं म्हणलं की प्रत्येक शेतकरी हा जून, जुलै, ऑगस्टचा बहार धरत असतो. पण आमच्या बंधुराजनं, दत्तराज नवलेनं जगापेक्षा वेगळं करून काहीतरी प्रयोग करावा, ह्यानुसार त्यांनी आपला एक प्रयोग केलेला आहे. असं सांगायचं आहे की उन्हाळी बहारामध्ये पेरू बागेला अतिशय सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली की केळी
हा सावलीचा जास्त स्रोत असल्यामुळे केळी पीक अतिशय उत्तम गोष्ट राहील पेरू बागेमध्ये. त्यानुसार त्यांनी केळीचं पीक निवडलेलं आहे. हां, तर एकंदरीत आता दुसरा एक भैया इथं बघूया आपण, शेजारचे शेतकरी आहेत. काय भैया इकडे पेरूच्या बागेत आला, काय विषय? हा? पेरूच्या बागेत आला, काय विषय आहे म्हणलं, काय वाटतं या पेरूच्या बागेत बघून? भारी वाटतंय, खूप छान. असं काय भारी म्हणजे नक्की याच्यात काय वाटतं? ही शेती करत असताना ही अशी संमिश्र बाग आहे, तुमच्या बागात पहिलाच प्रयोग आहे. होय, पहिलाच प्रयोग आहे. काय म्हणायचं तुला याच्याबद्दल? एक नंबर प्रयोग केलेला आहे. हां, तर आता सर्वात शेवटी आपण नवले सरांकडे जाऊया. तुम्ही अतिशय विस्तृत अशी माहिती आमच्या यूट्यूब चॅनलला दिली, तर शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलला तुमच्याकडून थोडंसं आम्हाला अपेक्षित आहे, 1-2-4 शब्द. तर सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपले यूट्यूब चॅनलचे आबासाहेब पावसे साहेब यांनी आपल्या केळी व पेरू या बागेस भेट दिली. ही बाग पाहून त्यांनी अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हा मार्गदर्शनपर शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवला. तर सर्व शेतकऱ्यांना किंवा नोकरदारांना, जेवढे आपल्या जगाचे पोशिंदे शेतकरी म्हणून असतील, नोकरदार म्हणून असतील, तर त्यांना सर्वांना विनंती आहे की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा. तर आता मी या ठिकाणीच सर्व शेतकऱ्यांची अनुमती घेऊन या ठिकाणी मी थांबतोय आणि तुम्हाला पुढील शुभेच्छाला धन्यवाद देतोय. आता पुढं आपण 18 लाखाचं उत्पादन या ठिकाणी मिळेल म्हणून सांगितलंय, तर त्यावेळेस एक व्हिडिओ आपल्याला करावा लागेल. तर त्यावेळेस आपण एक या तुमच्या बागाचा व्हिडिओ करूया, उत्पादन कसं गेलं, काय गेलं, टिपून ठीक ठेवा आहे, सगळ्या चालेल. गोष्टी, आणि टेक्निकली बाबी कसं आपल्याला परवडलं नाही ते शेतकऱ्यांना सर्व समजावून त्यानंतर आपण एक व्हिडिओ त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया. आपण सर्वजण आता या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.